नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी, पण मसाला भेंडी एकदम मस्त आणि चवीला बनण्यात लागणारी, अगदी रेस्टॉरंट सारखी। यासाठी आपण काय करत आहोत, भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे, पाणी पूर्ण काढून घेतलंय, नंतर देठ काढून घेतलेत आणि मस्त अशी सुक्या कपड्याने कॉटनच्या मस्त पुसून घेतली। आपण इथे आलं लसूण घेतलेलं आहे, एक वाटी दही घेतलेला आहे, नंतर आपण घेतलेला आहे कांदा। अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी अगदी भन्नाट आणि रेस्टॉरंट स्टाईल होते। थोडंसं हिंग घेतलंय आणि काही बेसिक मसाले जे आपण घरामध्ये वापरतो ते बेसिक मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये हळद, लाल तिखट, धणे पावडर, किचन किंग मसाला, राई, जिरं आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करू आपल्या रेसिपीला। आधी काय करायचंय, कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालायचे आणि भेंडी थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची, म्हणजे डीप फ्राय केल्यासारखी भाजून घ्यायची आपल्या तेलामध्ये। त्यासाठी तेल तापलं तर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया आणि जिरं घालून आपल्याला ही भेंडी टाकायची आहे आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची। भेंडी फ्राय करून घ्यायचं कारण असं तर भेंडी फ्राय केली का तिचा चिकटपणा कमी होतो, त्यामुळे आपल्याला ही भेंडी मस्त अशी तेलावर परतवून घ्यायची आहे। त्यात मी 2 चमचे तेल घातले, जिरं घातले अर्धा चमचा आणि मस्त असं हे परतवून घ्यायचंय। एक 5-7 मिनिटं आपल्याला ही भेंडी मीडियम आचेवर मस्त अशी भाजून घ्यायची। तर आता आपली भेंडी परतून होते तोपर्यंत आपण चॉपरमधनं कांदा कापून घ्यायचा आहे, त्याचमध्ये आपण आलं लसूण सुद्धा घालून घ्यायचंय। जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं नसेल तर आलं लसूण पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल, पण मी कांद्यासोबतच आलं लसूण बारीक करून घेतली। आता आपण मस्त असं कांदा बारीक करून घ्यायचा आहे। कांदा आलं लसूण मस्त बारीक झालं, एकदा आपण भेंडी परतवून घेऊया पुन्हा एकदा, म्हणजे ती व्यवस्थित अशी चारी बाजूने भाजली जाईल। हे बघा मस्त असे। आता आपण कांदा जो कापून घेतलेला तो काढून घेतलाय। भेंडीला 1-2 मिनिटं फक्त वाफ द्यायचे झाकण ठेवून, म्हणजे भेंडी जी आहे ती चिवट होत नाही, मस्त अशी शिजली जाते। आता आपण इथे दह्यामध्ये लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडीशी अर्धा चमचा धणे पावडर घातली, 1 चमचा किचन किंग मसाला घातलाय, नंतर 1 ते 1.5 चमचा आपण इथे घातलेला आहे लाल तिखट आणि 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर कुस्करून आपण इथे घालत आहोत। आणि हा आपला झालेला आहे ग्रेव्हीचा मसाला। आता हे दह्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा आपला ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी सुद्धा बनवू शकता। बटाट्याच्या काचऱ्या मस्त अशा तेलावर परतवून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने ही भाजी बनवून घ्यायची। खूप सुंदर आणि मस्त अशी ती भाजी तयार होते। आता दही मस्त असं फेटून घेतलेलं आहे आपण मसाले घालून। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि भेंडी पुन्हा एकदा बघूया की आपली भेंडी कितपत अशी भाजली गेलेली आहे। थोडीशी 2 मिनिटं आपण वाफ दिली ना तर भेंडीचा जो म्हणजे चिकटपणा किंवा वातुळपणा आहे ना तो कमी होतो आणि भेंडी मस्त अशी मऊ शिजली जाते। तर आता भेंडी मस्त अशी तेलावर आपण परतवून घेतली। भेंडी थंड होते तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची। तर फोडणीसाठी इथे मी तेलामध्ये अजून 2 पळ्या तेल घातलंय, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये आपल्याला घालायचंय अजून अर्धा चमचा जिरं। जिरं आणि मोहरी छान तडतडली आहे। आता आपण घातलेला आहे हिंग। हिंगाची फोडणी केली ना कोणत्याही भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण घातलेला आहे एक 7-8 पाकळ्या 7-8 कढीपत्त्याची पानं आणि जो कापून ठेवलेला कांदा जो होता तो कांदा घालायचा आहे आणि मस्त असा लाल रंगावर येईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे। आता आपण घालायचा आहे जो मसाला आपण बनवून ठेवलेला तो मसाला यावर घालायचा आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे
आणि मसाला सुद्धा मस्त असा परतला गेलाय. मसाला चांगला परतला का आपण त्यामध्ये घालणार आहोत जी भाजून ठेवलेली भेंडी आहे ती भेंडी घालायची आहे. पण जर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर जो मसाल्याचं पाणी आहे ते पण आपण यामध्ये घालायचं आहे. थोडीशी उकळी फुटली का लगेचच आपण त्यामध्ये भेंडी घालायची. आता भाजीला जे ग्रेव्ही आहे त्याला मस्त उकळी फुटली आहे. आता त्यामध्ये घालायची आहे भाजून घेतलेली भेंडी. खूप सुंदर आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते. ही भाजी चपातीसोबत खायला खूप छान लागते किंवा नान असेल तर नान सोबत सुद्धा अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी तयार होते. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप सुंदर आणि मस्त अशी ही भाजी तयार होते. आता भेंडी ही मसाल्यामध्ये चांगली परतली आहे. आता आपण इथे घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी आपण इथे साखर घालणार आहोत. आता आपण इथे दही घातलंय त्यामुळे अर्धा चमचा साखर घातली का जी भाजीची टेस्ट आहे ती अजून वाढते. त्याच्यामुळे अर्धा चमचा साखर घालायची. मस्त छान अशी ही भाजी तयार होते. आणि कधीतरी काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय त्यावेळेला आणि झटपट होणारे पाहुणे आलेत घरामध्ये तेव्हा ही भाजी बनवायला तर सोपी आहे आणि चवीला एकदम भन्नाट ढाबा स्टाईल ही भाजी तयार होते अगदी. आता मस्त असं परतून घेऊया. झाकण ठेवून आपण ही भाजी एक 5-7 मिनिटं शिजवून घ्यायची. भेंडी तर मस्त आपण परतवून घेतलेलीच होती त्यामुळे भेंडी शिजायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. बघा काय सुंदर दिसते हो की नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी ही चपाती बरोबर फुलक्या बरोबर किंवा अगदी ज्वारीच्या भाकरी सोबत सुद्धा ही भाजी छानच लागणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी नक्की तयार करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता मी बघते की भेंडी शिजली आहे का. हो अगदी छान अशी भेंडी शिजलेली आहे. अजिबात चिकट झालेली नाहीये. तर भेंडी आपल्याला परतून घ्यायचं कारण तर हेच आहे म्हणजे भेंडी चांगली शिजली सुद्धा जाते आणि अजिबात चिकट होत नाही. हे बघा किती मस्त अशी ही भेंडी तयार झालेली आहे. तर ही भेंडीची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या मस्त आणि छान अशा रेसिपीमध्ये. चला तर बघ पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.